नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रँडम थिंग्स मराठी. तर आज आम्ही कुठे निघालो आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. तर मित्रांनो, आमचा भरपूर दिवसांचा हा जो प्लॅन आहे तो फायनली सक्सेसफुल झाला आहे. तर आम्ही निघालो आहे उज्जैन नगरी श्री महाकालेश्वर यांच्या दर्शनासाठी. मोजून ही आमची 3 दिवसांची ट्रिप असणार आहे. तर आम्ही यात उज्जैनसोबतच ओंकारेश्वर आणि इंदोर शहर देखील करणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया हा आपला प्रवास. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहोत उज्जैन स्टेशनला. तर आता आम्ही रिक्षा बघितलेली आहे थेट आमच्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी आणि हॉटेल आम्ही ऑनलाईनच बुक केलेलं होतं. तर हे आहे आपलं हॉटेल श्री देवकृपा. तर ही आहे आपली रूम, एकच रूम आहे आणि ही रूम आम्हाला 700 रुपये एका दिवसासाठी पडलेली आहे. आणि बघू शकतात संडास बाथरूम पण वेल मेंटेन आहे. तर चांगलीच आहे रूम 700 रुपयाच्या हिशोबाने. आणि बाहेर इकडे श्रीरामाचं सुंदर असं मंदिर देखील आहे आणि हा इथेच गच्चीवर एक क्यूट डॉगीसुद्धा आहे. तर मित्रांनो, काही कारणास्तव आम्ही प्लॅनमध्ये जरा चेंजेस केलेले आहेत. तर आज आम्ही खरं तर श्री महाकालेश्वरच्या दर्शनासाठी जाणार होतो, पण तिथे आता आम्ही उद्याच जाऊ आणि आता आम्ही निघालो आहे श्री ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. तर आता भावाने आम्हाला इथे नाश्त्यासाठी थांबवले. जरा भूक लागली होती आम्हा सर्वांनाच. चला मग आता नाश्ता करून पुढे प्रवास आपला सुरू करू. सो फायनली मित्रांनो, आम्ही ओंकारेश्वरला आता पोचलेलो आहोत. चला तर बघूया आता दर्शन रांगला किती गर्दी आहे ती. तर मित्रांनो, भरपूर लोकांना विचारून बघितलं आहे तर सगळेच म्हणत आहेत की 2-3 तास तुमचे दर्शनात जातील आणि आम्हाला एकतर लवकर निघायचंसुद्धा आहे. सो आम्ही VIP दर्शन घेण्याचं ठरवलं आहे. तर VIP लाईनला अर्धा तास लागतो आणि तिकीट प्राईस पण याची 300 रुपये आहे. मंदिरात जात असताना हा सुंदर असा एक झुलता ब्रिज लागतो. या ब्रिजवरून ओंकारेश्वर मंदिराचा एक सुंदर असा नजारा देखील दिसतो आणि बाजूलाच ही नर्मदा नदी वाहत आहे. खरंच डोळ्याला पार न फिटावं असा हा नजारा आहे. ब्रिजच्याच राईट साईडला चप्पल स्टँड देखील आहे. तिथे तुम्ही तुमच्या चपला ठेवू शकता. तर चला आता दर्शन लाईनला आपण लागूया. जय माता जय माता इत्यादि सामान का रखें ऐसे किसी कोई वस्तु की व्यवस्था करें। छोटे बच्चों का डाटा छोड़े, हाथियों का डाटा छोड़े तर दर्शन आपलं लोकांनी सांगितल्यानुसार अर्ध्या तासातच झालं आणि खरंच खूप मस्त दर्शन झालं.
तर मित्रांनो, आता मी निघालो आहे श्री मामलेश्वरच्या दर्शनासाठी. ओंकारेश्वर मंदिराच्या ऑपोजिटच श्री मामलेश्वर मंदिराचं मंदिर स्थित आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला बोटीने जायला लागेल. तर ही आहे आपली बोट. तर आम्हाला 120 रुपये पर हेड अशा रेटने पडलेली आहे. तर खरं तर आधी सुरुवातीला 150 रुपये सांगत होता, पण तुम्ही कमी करू शकता, बार्गेन करू शकता. आम्ही बार्गेन केली म्हणून 120 पर्यंत आला आहे. तर मित्रांनो, किती सुंदर हा ओंकारेश्वरचा घाट आहे. बोटीत बसलं की मन एकदम प्रसन्न होते हे सगळं दृश्य बघून. खरंच खूपच छान आहे. तोपर्यंत तुम्ही देखील या नजाऱ्याचा आस्वाद घ्या. तर आता आपण नदीच्या दुसऱ्या काठी आलेलो आहे, जिथे श्री मामलेश्वराचं मंदिर आहे. तर आता आपण मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो, शास्त्रानुसार आख्यायिका हे सांगते की श्री ओंकारेश्वर सोबतच श्री मामलेश्वराचं दर्शन झालं की एक संपूर्ण ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. तर आम्हालासुद्धा माहीत होतं. इकडच्या लोकांनी तसं आम्हाला सांगितलं की दोन्ही मंदिराचं दर्शन करून घ्या असं. तर चला आता मामलेश्वराचं दर्शन घेऊया. तर त्यासाठी आता आपल्याला दर्शन लाईनला लागावं लागेल आणि गर्दी तर नाही आहे एवढी. तर मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आमचं श्री मामलेश्वराचं देखील दर्शन झालेलं आहे. आता आम्ही परत निघालो आहे उज्जैनसाठी. तर 3 तासामध्ये आम्ही दोन्ही मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, श्री ओंकारेश्वर आणि श्री मामलेश्वर. तर खरंच सगळं दर्शन वगैरे आमचं वेळेच्या आत झालं आहे, तर बरं वाटतं आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही उज्जैनला पोचलेलो आहे. तर दुपारी पण आम्ही जेवलेलो नव्हतो, तर खूप भूक लागली आहे आम्हाला आता. आता जेवून घेऊ थोडं. तर मित्रांनो, आता आपण जेवण करून चाललो आहे आपल्या रूमच्या दिशेने. आता पोचलो आहे आपण आपल्या रूमला. परत उद्या आम्हाला पहाटे उठून श्री महाकालेश्वरच्या दर्शनासाठी देखील जायचं आहे. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.